थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये संपतरामांच्या मृत्यूला रणजित आता रजनीला जबाबदार धरणार असतो व त्याचबरोबर तिची चांगलीच खरडपट्टीही काढणार असतो. मानसीच्या कुटुंबाची झालेली अवस्था पाहता रणजित खूप मोठा निर्णय घेणार असतो. तर त्याचबरोबर संपतरामांची सगळी काही प्रॉपर्टी लुटणाऱ्या अण्णा आणि बाप्पा शेठ या दोघांनाही तेजस आता जबरदस्त धडा शिकवणार असतो. तर बेघर झालेले मानसी संपदा निधी आता स्वतःचं आयुष्य नव्याने जगायला कसं शिकणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संपतरामांच्या शोकसभेत अण्णासाहेब आलेले असतात आणि कागद दाखवून ते मानसीला जबरदस्त धक्काही देतात. वीटभट्टीसोबत आता घरही गेलं आहे म्हटल्यानंतर आपण रस्त्यावर आलो हा विचार करून संपदा बेशुद्ध पडते. तिला तिथे सगळेजण सावरतात. तर मानसी निधी आता तिच्यासाठी खूप रडत असतात. तेव्हा मानसी सांगते की आई तू काळजी करू नकोस, मी आहे ना, आपलं गेलेलं जेवढं काही वैभव आहे ते आपण नक्की परत मिळवू, माझा विश्वास आहे. तरीसुद्धा आता संपदा स्वतःलाच दोषी ठरवत असते, स्वतःलाच दोषी मानत असते. तिथे आता कमलाकर सांगतो की कोण म्हटलं की तू एकटीच आहे, तुम्हाला कोणीच नाही आहे, आम्ही आहोत ना, आणि कुठेही जायची गरज नाही आहे तुम्हाला, तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी येणार आहात. तेव्हा संपदाला मोठा धक्काच बसतो. संपदा तिथे आता म्हणते की परंतु शुभदा तयार होईल का, नाही म्हणजे या घरात अपमान झाल्यानंतर ती खूप चिडली आहे आमच्यावरती. तेव्हा विनीत सांगतो की अगं त्या तू आईचा एवढा विचार का करते आहेस, आम्ही सांगतो आहोत ना, आणि हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस, आईला कसं मनवायचं, तिला कसं समजवायचं, काय करायचं आमचं आम्ही बघू, परंतु तुम्ही हे समजू नका की तुम्ही एकटे आहात आणि आता बेघर झाला आहात म्हणजे तुम्हाला आधार देणारं कोणीच नाही आहे. तर त्यानंतर नीच अण्णासाहेबांनी सगळं काही हडपून घेतल्यानंतर सुद्धा जे काही आता संपतरामांच्या गाड्या वगैरे राहिलं होतं ते सुद्धा तिथे संपतरामांनी विटा बनवण्यासाठी जो कच्चा माल ज्या ज्या व्यक्तींकडून विकत घेतला होता उधारीवरती त्या सगळ्यांना आता त्या गाड्या घेऊन जायला सांगतो. जेव्हा आता मनू आपली स्वतःची गाडी पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की संपतरामांनी किती हौसेने तिला कार गिफ्ट केले होते, परंतु तेच सगळ्यात आयुष्यात दिलेलं मोठं गिफ्ट मनूसाठी होतं आणि तेच तिच्या हाती राहिलेलं नसतं. तर त्यानंतर मानसी संपदा निधी सगळे काही आपले कपडे वगैरे सगळे बॅग पॅक करतात आणि त्या जाणार असतात कमलाकरच्या घरी. परंतु पुढे जाऊन शुभदा त्यांचा तिथे किती अपमान करणार असते हे त्यांना अजूनही माहिती नसतं. तर बाहेर आता घराच्या निघाल्यानंतर तिथे अचानक नंदू येतो. नंदूने एका व्यक्तीला आणलेलं असतं. नंदू तिथे सांगतो की मालकीनबाई खरं तर मला माफ करा, या अशा प्रसंगामध्ये तुम्हाला मला दुःख द्यायचं नव्हतं, परंतु सगळ्यांचं जरी कर्ज चुकतं झालं असलं तरी संपतरामांनी यांच्याकडून सुद्धा थोडेफार पैसे घेतलेले होते. तेव्हा आता मनूला जो मोठा धक्काच बसतो. तर तिथे आता संपदा सांगते की नंदू हे सगळं काय होऊन बसलं आहे, एकतर जेवढं काही होतं ते सगळं वैभव आता गेलं आहे, आता ज्या गाड्या शिल्लक राहिल्या होत्या त्यासुद्धा त्या अण्णासाहेबांनी यांनी उधारीवर माल आणलेल्या त्या माणसांना देऊन टाकले आहेत आणि त्याचं कर्ज चुकतं झालं आहे, मग आता यांना काय द्यायचं. तेव्हा आता मनू सांगते की हे बघा काका, तुम्ही माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवा, आता जरी आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही नसलं तरी आम्ही खूप स्वाभिमानी आहोत, एक ना एक दिवस एक ना एक रुपया मी तुमचं सगळं काही कर्ज चुकतं करेन. तेव्हा आता तो व्यक्ती मनूवरती बोलण्यावरती विश्वास ठेवतो आणि त्यानंतर तो सांगतो की संपतरामांसारखा खूप इतका चांगला माणूस या गावामध्ये खरंच झाला नाही आणि त्यांचे तुमच्यावरती नक्कीच संस्कार आहेत, मी तुम्हाला इथून पुढे पैशांची मागणी करणार नाही. तर त्यानंतर त्या कमलाकरच्या घरी जायला निघतात. तर इकडे रणजित जेव्हा आता घरी पोहोचलेला असतो, रणजित खूपच चिडलेला असतो. तिथे रजनी येते. रजनी आल्यानंतर ती रणजितच्या खांद्यावरती हात ठेवते. तेव्हा रणजित आता इचक्याने तिचा हात झटकतो. तेव्हा रजनी त्याला म्हणते की रणजित हे काय वागणं झालं आहे. तेव्हा चिडलेला रणजित तिथे रजनीला जाब विचारायला लागतो. तो सांगतो की आता तर खुश असशील ना तू, माझं लग्न मोडलं आहे, सगळं काही तुझ्या मनासारखं घडलं म्हणून आनंदात असशील. तेव्हा आता रजनी रणजितला सांगते की रणजित तोंड सांभाळून बोल, आईशी बोलतोय तुझ्या. तेव्हा आता रणजित सांगतो की म्हणूनच आदबीने बोलतो आहे, जर तुझ्याऐवजी दुसरं कोणी असतं ना तर साधं तोंडही बघितलं नसतं मी. आणि आई अगं संपतरावांकडे एवढ्या सगळ्या पैशांची एवढ्या सगळ्या अटी मागण्याची काय गरज होती तुझी, तुला जर आधीपासूनच मानसी आवडत नव्हती तर मग तसं सांगायचं ना मला, मी निदान तुझ्या अटी ऐकल्यानंतर लग्नाचा हट्ट तरी धरला नसता. हे सगळं असं होणार असतं तर मी हे सगळं
हे लग्न करायला कधीच तयारच झालो नसतो. अजून किती खालच्या पातळीला उतरणार आहेस तू? रणजितला ती आता विचारते की नक्की काय झालं आहे. तेव्हा रणजित सांगतो की अगं, संपत काकांचा मृत्यू झाला आहे आणि हे सगळं जे झालं आहे ना ते फक्त तुझ्यामुळे झालं आहे. तेव्हा आता रजनीला मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते की काय, परंतु या सगळ्यांमध्ये मी का दोषी आहे? तेव्हा रणजित सांगतो की या सगळ्याला जबाबदार तूच आहे. अगं, त्यांच्या मुलीचं मानसीचं लग्न आता माझ्याशी होतं आहे म्हटल्यानंतर किती खुश होते ते. सगळ्यांशी इतके चांगले वागत होते. तू जेवढ्या अटी त्यांच्या समोर ठेवल्या त्या पूर्ण करण्यासाठी किती धडपड केली त्यांनी. स्वतःच्या डोक्यावरती एवढं सारं कर्ज केलं तरीसुद्धा डगमगले नाहीत आणि त्यांचा आता एकच ध्यास होता की मानसीचं लग्न एका चांगल्या घरात व्हावं. आणि सगळं काही चांगलं घडलं होतं. मग मध्येच तुला आता लग्न मोडण्याची आयडिया का सुचली? का तू त्यांच्यासोबत तशी वागलीस? आता त्यांच्या मृत्यूला तू जितकी जबाबदार आहे ना तितकाच मी हे आहे. कारण हे सगळं जाणून घेण्याचा मी कधी प्रयत्नही नाही केला की माझ्या मागे माझी आई त्यांच्याकडे एवढ्या मागण्या करते आहे. रजनी तिथे आता सांगते की खरं तर ना हे माझी तू चूक नाही आहे किंवा तूही या सगळ्यामध्ये दोषी नाही आहे. जर दोषी कोण असेल ना तर ती त्यांची मुलगी आहे मानसी. बरं झालं ती आपल्या घरातच आली नाही ते. आणि रणजित, तू मला सुनावतोयस ना, अरे एकदा विचार करून बघ की त्याच्या आधी किती सारे अपशकुन घडले होते की जेव्हा तुझं त्या मुलीशी लग्न ठरलं होतं. तेव्हा आता रणजित सांगतो की आई, शकून अपशकुन या गोष्टी आता माझा ना या सगळ्यांवरती विश्वास राहिलेलाच नाहीये. जे काही घडलं आहे ना त्या लोकांसोबत त्याला जबाबदार तूच आहेस. तेव्हा आता रजनी सांगते की तोंडाला येईल ते बोलू नकोस रणजित. जेव्हापासून संपतरावांच्या आयुष्यात ती मुलगी आली होती ना, खरं तर तेव्हाच संपतरावांच्या घराला ग्रहण लागलं होतं. अरे, जेव्हा मी पत्रिका तुझ्या पत्रिकेशी जुळवून पाहायची ठरवलं ना त्याच वेळेस मला सगळं काही विचित्र वाटलं होतं. तेव्हा रणजित म्हणतो की मग तुला सगळं माहिती असताना सुद्धा का हे तू लग्न करायला तयार झालीस? अडून बसायचं होतं ना स्वतःच्या निर्णयावरती. तिथे आता रजनी सांगते की हे बघ रणजित, तू माझ्यावरती स्वतःवरती आरोप लावून मोकळा झालास तर आहेस, परंतु या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त ती मुलगी दोषी आहे. मला फक्त एवढंच माहिती आहे, त्या मुलीसोबत लग्न ठरल्यापासून आपल्यासोबत खूप वाईट घटना घडल्या आहेत आणि मला काहीही करून ते लग्न मोडायचं होतं. तेव्हा आता रणजित सांगतो की तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतोय मी आई. जर तुला आधीच वाटलं होतं तर ते लग्न त्याच वेळी का नाही मोडलं तू? निदान त्यांच्यावरती इतकी वाईट वेळ तरी आली नसती. ते कर्जबाजारी का झाले आहेत माहिती का? तुझ्या अटी पूर्ण करण्यामध्ये त्यांनी एवढं स्वतःच्या डोक्यावरती कर्ज करून ठेवलं आणि त्यातून सगळ्या गावासमोर तू लग्न मोडलं. त्यांनी तर गावासमोर शपथ घातली होती म्हणे की ते एका खानदानी घरात त्यांच्या मुलीचं लग्न लावून देतील. त्यांचा इच्छा आता पूर्ण झाल्यानंतर किती खुश होते ते सगळेजण. त्यांच्या दुःखाचं कारण फक्त आणि फक्त तू आहेस आणि मी सुद्धा तितकाच. आणि याचमुळे मी एक गोष्ट ठरवली आहे आई. तेव्हा रजनी विचारते की नक्की काय निर्णय घेतला आहेस तू? तर रणजित तिथे सांगतो की आता काही जरी झालं तर मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त मानसीवरतीच प्रेम करत राहणार आणि कधीच कोणाशीच लग्न नाही करणार. हा रजनीसाठी खूप मोठा धक्का असतो. तर रणजित सांगतो की तुला मान, सन्मान, पैसा हे सगळं काही हवं आहे ना, हे घेऊन तू बस. परंतु मला आता काही करून मानसीची साथ द्यायची आहे. तिने कितीही नकार दिला तरीसुद्धा मी मानसीची साथ नाही सोडणार. त्यांच्या घरावरती आज वाईट परिस्थिती आपल्यामुळे आली आहे ना, आता ती चूक तुझ्याकडून घडली आहे, परंतु चूक मी सुधारणार. रणजितने आता जबरदस्त मोठा निर्णय घेऊन रजनीला हादरवलेलं असतं आणि त्यानंतर तिचं काहीही ऐकून न घेता तो रागाने निघूनही जातो. तर इकडे गायत्री दिनेशला आता तिने सांगितलेलं असतं की तेजसला ती जेलमधून सोडवेल, परंतु तिच्या काही अटी असतात. तेव्हा आता ते अटी तेजस मान्य करणार नाही हे दिनेशला चांगलंच माहिती असतं, कारण तेजस किती हट्टी आहे हे घरातल्या सगळ्यांना माहिती असतं. त्यानंतर गायत्री जेव्हा जेलमध्ये तिकडे भेटायला तेजसला गेलेली असते तर तिथे आता तेजसला म्हणायला लागते की भाऊजी, खरंच किती वाईट घडलं आहे ना तुमच्यासोबत. तुमची अवस्था ना मला बघवतच नाही आहे अहो. परंतु तुम्हाला पैसे हवे होते तर मला मागायचे ना भाऊजी. आता एवढे माझे कर्ज फेडला आहे म्हटल्यानंतर मी तेवढा विश्वास तर तुमच्यावरती ठेवलाच असता. चोरी करायची काय गरज होती? तेजसला आता गायत्री कशी बाई आहे हे चांगलंच माहिती असतं. तो म्हणतो की तुमचं जर काही काम असेल तर सांगा, नाहीतरी इथून गेलात तरी चालेल. माझं काय आहे ते
माझं मी बघेन. तेव्हा आता गायत्री सांगते की असं कसं भाऊजी, आता मीच तुमच्यावरती आरोप करून तुमच्या विरोधात तक्रार दाखल करून तुम्हाला जेलमध्ये टाकलं आहे की नाही. मग आता घरच्या सगळ्यांची इच्छा आहे की तुम्हाला सोडवावं म्हणून इथे आले आहे कदाचित मी. परंतु माझी ना एक अट आहे, मी एका अटीवरतीच तुम्हाला सोडवेन. तेव्हा आता तेजस विचारतो की कसली अट. तर त्यानंतर गायत्री घराचे पेपर समोर ठेवते आणि तेजसला सांगते की तुम्ही एक काम करा, घर अख्खं माझ्या नावावरती करा. फक्त तुमच्या सहीमुळेच अडलंय ना सगळं. आता तुम्ही सही करा, मी तुम्हाला या संकटातून बाहेर काढते. तेजसला आता खात्री पटलेली असते की गायत्री सगळं काही हडपेल आणि त्यानंतर घरच्या सगळ्यांना नोकरासारखी वागणूक देईल. म्हणून तेजस सांगतो की नाही, अजिबात मी या पेपरवरती सह्या करणार नाही. अहो दिनकर प्रभूंचा नातू आहे मी. आता त्यांचंच रक्त माझ्या अंगात सळसळतंय म्हटल्यानंतर जन्मठेप जरी झाली ना तरी शिक्षा भोगेन. परंतु तुमची अट कधीच मान्य नाही करणार. तेव्हा आता गायत्री सांगते की ठीक आहे, मग तुम्हाला सही करायची नाही आहे तर मी ही जामीन देणार नाही आहे. घरी जाऊन तात्यासाहेब सासूबाई यांना सांगते सगळं तुम्ही काय म्हटला होता ते. सडायचं असेल जेलमध्ये तर सडा, या सगळ्यावर आता मी काहीच करू शकत नाही असं सांगून गायत्री तेथून निघून जाते. तेजस जेलमध्ये गेला आहे ही बातमी सुयोगपर्यंत पोहोचलेली असते. सुयोग पटकन आता तेजसच्या मदतीला धाव घेतो आणि थोडेफार पैसे भरून तिथून आता तेजसचा जामीन करवतो. तेजस आता तिथे सांगतो की मला ना सगळ्यात आधी पारगावला जावं लागेल, संपतरामांची काय अवस्था आहे हे बघावं लागेल. सुयोगला सत्यच कळलेलं असतं, परंतु सुयोग तिथे तेजसला काहीच सांगत नाही, कारण त्याला त्याच्या आनंदावरती विरजण टाकायचं नसतं. त्यानंतर तेजस जेव्हा आता पारगावात येतो तर समोर पाहतो तर त्यांचं घर आता बंद असतं. तेजस तिकडे आजूबाजूला चौकशी करायला लागतो. तेव्हा कुठे कळतं की आता संपतरामांचं सगळं वैभव त्यांच्या हातून गेलं आहे आणि त्यांच्या दोन्ही लेकी बायको ह्या बेघर झाल्या आहेत. तेजसला मोठा धक्का बसलेला असतो. तर पटकन आता तेजस नंदूला फोन करतो आणि नंदूला बोलावून घेतो. हे नक्की कसं आणि काय घडलं हे सगळं काही विचारायला लागतो. तेव्हा नंदू सगळं काही सांगायला लागतो की तेजसला पोलीस घेऊन गेल्यानंतर पुढे नक्की काय घडलं ते. संपतरामांचा जीव गेला, त्यानंतर रणजित मनूची माफी मागायला आला होता. संपतरामांच्या शोक सभेत अण्णासाहेबांनी संपतरावांनी विकलेली वीट भट्टी, त्यानंतर संपतरावांनी बप्पा शेटकडे दिलेलं घर घाण ठेवलेलं, हे सगळं काही त्यांना नंदू तिथे तेजसला सांगतो. तेव्हा तेजसला मोठा धक्काच बसतो आणि तेजसला सगळा व्यवहार माहिती असतो. तेजस तिथे नंदूला म्हणतो की नाही नाही नंदू काका, अहो संपतरावांनी मला सांगितलं होतं की त्यांनी वीटभट्टी विकलेली नाही आहे, तर वीटभट्टी घाण ठेवली आहे. म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये त्या अण्णासाहेबांनी नक्कीच संपतरावांच्या या वाईट परिस्थितीचा फायदा उचलला तर आणि सगळं काही हडप केलं आहे आणि त्यांना रस्त्यावरती आणलं आहे. तर तिथे आता नंदू सांगतो की परंतु मला आता मालकीनबाईंना त्यांच्या दोन्ही मुलींना असं बघून खरंच खूप वाईट वाटतं आहे. तेजस तिथे आता विचारतो की नक्की त्या कुठे आहेत. तेव्हा नंदू काका सांगतात की कमलाकर सोबत त्या तिथे राहायला गेले आहेत. तेजस आता शपथ घेतो की ज्या अण्णासाहेब आणि बप्पा शेठ या दोघांनीही संपतरावांना अख्खा लुटून त्याचा चांगुलपणाचा फायदा घेत त्याचं सगळं काही हडप केलेलं असतं, खोटे कागदपत्र बनवून ते सगळं मानसीला परत मिळवून देण्यासाठी त्यांनी शपथ घेतलेली असते. तर आता तेजस मानसीची भेट घेतल्यानंतर तेजस मानसीला तिचं तेच सगळं वैभव परत कसं मिळवून देणार आणि तेजस मानसीचं लग्न नक्की कसं होणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकाचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब